सविनय, जय भीम, जय शिवराय, जय संविधान। मी आयुष्यमान संदीप जाधव, सामाजिक कार्यकर्ता तथा गुणरत्न मावळा। आज या ठिकाणी माझा तीव्र घंटानाद आणि धरणे आंदोलनाचा दुसरा दिवस आहे। आंदोलनाचा विषय खऱ्या अर्थानं तुम्हाला सांगायचं झालं तर पदाचा वापर, खुर्चीचा गैरवापर करणाऱ्या आणि स्वतःच्या तुंबड्या भरणाऱ्या लोकांच्या निषेधार्थ खरा हा उठाव आहे मी केलेला। त्या माध्यमातून बऱ्याचशा संघटनांनी, पक्षांनी आणि सामाजिक संस्थांनी मला पाठिंबा दिला, त्यांचं सगळ्यांचं मनपूर्वक आभार मानतो। आणि आपल्याला एक विषय सविस्तर सांगायचा झाला तर मोजे आटाळी या गावा इथे कास पठार लगत जे हे गाव आहे, या ठिकाणी मी उल्लेख करणार नाही, पण तथाकथित पत्रकार नावाचा उल्लेख करणार नाही, तथाकथित पत्रकारांनी स्वतःच्या तुंबड्या भरण्यासाठी गौण खनिज, बेकायदा गौण खनिजाचं उत्खनन केलेलं आहे, ज्याची नोटीस त्यांना आली होती। या नोटिसीमध्ये त्यांना स्ट्रिक्टली सांगण्यात आलं होतं की जावं लागेल, पण ह्या प्रशासनाच्या, शासनाच्या पत्राला त्यांनी केराची टोपली दाखवली आणि स्वतःचा मुजोरपणा दाखवला इतका की आमचं कोणी काही घंटा वगैरे करू शकणार नाही। त्यामुळेच मी खरं या घंटानाद आंदोलनाचं आयोजन केलं आणि कायदा सर्वांना समान आहे हे दाखवण्यासाठीच खऱ्या अर्थानं की कोण कुणाचं घंटा वाकडं करते का प्रशासन कुणावर कारवाई करते, आता हे मला पाहायचंच आहे। प्रशासनाचा प्रत्येक पत्राचा मी आदर केलेला आहे आजवर। प्रशासनाने कालच्या आंदोलनाची दाहकता बघितली, आजचं आंदोलन बघून प्रशासनाने हे पत्र दिलंय मला, आज पत्र दिलेलं। तर कालच्या आंदोलनात मी पदाचा गैरवापर करणाऱ्या आणि खुर्चीचा गैरवापर करणाऱ्या, खुर्चीला खऱ्या अर्थानं गाजराचा हार घातला होता, तर त्या अनुषंगानेच प्रशासनानं माझ्याशी त्याच पद्धतीत पत्रव्यवहार केलाय। मी त्यांना कारवाईचा ऊस मागितला, पण त्यांनी मला हे वाडं दिलेलं आहे आणि हे वाडं घेऊन मी निश्चितच समाधानी नाही। माझी प्रमुख मागणी अशी आहे की प्रशासनाने संबंधित गौण खनिज झालेला आहे तिथं 11 लाखाचा दंड वसूल करण्यात यावा। संबंधित जे 4 आरोपी आहेत त्यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करून खटला चालवला जावा, कारण रितसर चोरी झालेली आहे, दरोडा टाकलेला गेलेला आहे शासनाच्या मालमत्तेवर। आणि शिवाय तहसीलदार समीर यादव साहेब यांनी पत्र देऊन पुन्हा मूग गिळून गप्पा बसलेत। त्यांच्यावर राजकीय दबाव आहे का आर्थिक दबाव आहे याची चौकशी होणं गरजेचं आहे खऱ्या अर्थानं। आणि त्यांनी कर्तव्यात कसूर केल्याबद्दल त्यांच्या निलंबनाची एक मागणीची मी केलेली आहे। त्या बाबतीत प्रशासन काय निर्णय घेणार आहे हे कळाल्याशिवाय मी हे काय मैदान सोडून जाणार नाही। तर माझी विनंती आहे या प्रशासनाला, लवकरात लवकर या जर विषयात न्याय मिळाला नाही, या पत्रानं मी निश्चितच समाधानी नाहीये। या पत्रा अनुषंगानं जर मागणीनुसार न्याय नाही मिळाला तर येत्या 15 तारखेला बेकायदा उत्खनन या विषयाला धरून संबंधितांवर कायदेशीर कारवाई होत नाहीये म्हणून, पदाचा गैरवापर करत मूग गिळून काही अधिकारी गप्प बसलेत म्हणून येत्या 15 ऑगस्टला मी माझ्या या विषयासह जीवनातील अंतिम लक्षवेधी आंदोलन करणार आहे। या सर्वस्वी जबाबदार जिल्हा प्रशासन असेल, मलिदा गँग असेल, पदाचा गैरवापर करणारे अधिकारी असतील, याची शासन दरबारी आपल्या या चॅनलच्या माध्यमातून नोंद राहावी एवढीच मी विनंती करतो। आणि न्याय द्यावा या घंटानादाचा आपण सर्वांनी मला न्याय द्यावा एवढीच मी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो। जय भीम, जय शिवराय, जय संविधान।